हॅलो, मॅम माझा आवाज येतो का? मॅम मी गावाला गेलो होतो मामाच्या. अच्छा, सुट्टी. श्रेया गायकवाड, नमस्कार. कुठे होतात तुम्ही? बरेच दिवसांनी उगवलात तुम्ही दोघं. हर्षदा आणि हर्षदा मागच्या वेळेला पण होती, एकदम रेग्युलरली अभ्यास करणारी मुलगी. ओके. आणि अजून एक व्यक्ती असते आपल्या क्लासमध्ये, काय बरं तिचं नाव? प्रेमा मॅम. अरे प्रेरणा तर मॅमच आहेत ना. बरं, चला. काय काय लक्षात आहे तुम्हाला? मागच्या वेळेला आपण कसला कसला अभ्यास केला होता सांगा. सांगा. मागच्या वेळेला आपण कुठला धडा सुरू केला होता हे सांगा. अरे असं काय करताय? तुमच्या ओळखीचा प्रश्न विचारलाय मी. मागच्या वेळेला आपण कुठला धडा सुरू केला होता हे विचारते मी. आम्ल, आम्लारी व क्षार. ओके, चला. तर बरोबर सांगितलंय की मागच्या वेळेला आपण आम्ल आणि आम्लारी वगैरे यांचा अभ्यास करत होतो. तर आता जरा आपण त्याच्या अभ्यासाकडे जाऊया आणि तो लेसन जरा समजून घेऊया. ही आहे आपली पीपीटी. तर आता जरा शांतपणाने एक एक गोष्ट डिस्कस करू. आपण बऱ्याचशा गोष्टी ऑलरेडी बोललोय, त्या रिवाइज करू आणि मग त्याचा जरा जाऊया. आपण जे बोलतो की आपल्या आजूबाजू मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. मला व्हिडिओ बंद करू दे. मला प्रॉब्लेम होतोय, जाणवतोय. कनेक्शन मध्ये सुद्धा मला होता. ठीक आहे बघा. तर आपल्या अनेक वस्तू असतात, त्या आम्लारी आणि तिसऱ्या असतात न्यूट्रल, म्हणजे आम्लते आणि आम्लच्या उदासीन असतात. पण तर त्याची ओळख कशी पटवायची? आपण मॅम मागच्या अभ्यास केला होता. इंडिकेटर्स. काय गो? तुमचा आवाज ब्रेक होतोय. अजून येस मॅम, ब्रेक होतोय. एक मिनिट. मॅम स्क्रीन बी दिसत नाहीये. दिसते आता. आता माझा आवाज येतोय का ते बघा. मी जरा सिस्टीम बदलली आहे. आय जस्ट होप की आता तरी येईल. आवाज येतोय का? येस मॅम. ओके, चलो. हा, तर आपण हे पाहिलं होतं की आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात. त्यातले आम्ल आंबट असतात, जे आम्लारी असतात त्या हाताला मऊ गुळगुळीत लागतात, त्यांचा फेस होतो. आणि जे क्षार असतात म्हणजेच उदासीन पदार्थ असतात, त्यांच्यामध्ये हे दोन्ही गुणधर्म नसतात. मग आपल्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंपैकी आम्ल कोणते, आम्लारी कोणत्या, क्षार कोणते हे ओळखायचे कसे? तर त्याच्यासाठी मागच्या वर्षीच आपल्याला आठवीतल्या आपल्या धड्यामध्ये दिलं होतं की आपल्याला त्याच्यामधनं लिटमस टेस्ट किंवा फिनॉप्थेलिन सारखं एखादं दर्शक वापरून रंगात झालेला बदल बघून सांगता येतं की हे आम्ल आहे का, आम्लारी आहे का, काय आहे. बरोबर. पण आम्ल, आम्लारी आणि क्षार यांची पण एक चांगली व्याख्या आहे, जी आपल्याला ऑलरेडी आपण मागच्या वेळेला आपल्या त्या धड्यामध्ये जो होता ना टेबल, त्याच्यामध्ये आपण त्याचं त्या संयुगांना पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांच्यातनं कसे मूलक बाहेर येतात ते पाहिले होते. जसं की HCl हे जर आम्ल आपण पाण्यामध्ये टाकलं, त्याच्यामधनं आपल्याला H+ मिळतो आणि Cl- मिळतो. एक कॅटायन मिळतो आणि एक ऍनायन मिळतो, आणि या दोघांना आपण मूलक म्हणतो. बरोबर. तर अशा पदार्थांना ज्यांना पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला H+ आयन देता येतं त्यांना आपण म्हणतो आम्ल. असे पदार्थ जे पाण्यामध्ये गेल्यानंतर OH- हे मूलक बनवतात त्यांना आपण म्हणतो आम्लारी. आणि असे पदार्थ जे पाण्यामध्ये गेल्यानंतर H+ किंवा OH-
हे दोनही देत नाहीत त्यांना आपण म्हणतो क्षार. बरोबर. हे सगळं आपण मागच्या लेक्चरला ऑलरेडी पाहिलं होतं. त्यानंतर तुमच्या लक्षात असेल ह्या सगळ्या मुद्द्यांना आपण जेव्हा बोललो होतं की ते आंबट असतात, त्याच्यानंतर हे आमलारी हे बुळबुळीत असतात, पण सगळे पदार्थ आपण खाऊन बघू शकत नाही ना. सगळ्या पदार्थांना हातावर टाकून बघू शकत नाही मऊ आहे का, म्हणून आपल्याला दर्शक लागतात. बरोबर. त्यानंतर आपण पाण्यात गेल्यानंतर किंवा पाण्यात विरघळल्यानंतर काय होतं हे आता जे आपण बघितलं की हायड्रोजन दिलं तर बनतो आम्ल, आणि OH मायनस दिलं म्हणजे हायड्रॉक्साईल ग्रुप दिला तर त्याला आपण म्हणतो आम्लारी. बरोबर. बघा हे आम्ल आहे, पाण्यामध्ये गेले की HH देते आणि हे OH देते, म्हणजे हे आम्ल आहेत आणि हे आम्लारी आहेत. आता खाली बघूया आपण. आपल्याला जे जे काही दर्शक माहिती होते मागच्या वर्षीचे त्यांचा आपण लिटमस पेपर किंवा म्हणजे रासायनिक आणि कृत्रिम असे, रासायनिक कृत्रिम किंवा नैसर्गिक असे 2 गट करून आपण अभ्यास केला होता. तर आपल्या घरामध्ये जे असतात जसे की हळद किंवा वेगवेगळ्या रंगाची फुलं हे सगळे कोण असतात? नैसर्गिक दर्शक असतात. त्यातलाच हळदीचा आपण वापर कसा करतो तर हळद ही आम्लामध्ये पिवळीच असते, पण आम्लावरीमध्ये तिचा रंग लाल होतो. हा प्रयोग तुम्ही करून बघायचा होता. मी तुम्हाला मागच्या वर्षी पण सांगितलं होतं की हळद हातामध्ये घ्या आणि त्याच्यावर साबणाचं पाणी टाकून बघा काय होतंय. तुमच्यापैकी किती लोकांनी केला होता? नसेल केला तरी आत्ता करून बघा. हळदीचा रंग साबणामध्ये गेल्यावरती लाल होतो आणि हाच त्याला आम्लारी कंडिशन मध्ये, म्हणजे आम्लारी म्हणजे बेसिक कंडिशन मध्ये तो पदार्थ लाल झाला म्हणजेच काय झाला की हळद हा नैसर्गिक इंडिकेटर म्हणून आपण वापरला. ठीक आहे. आता ते स्वतःचा रंग बदलतात दर्शक आणि आपल्याला दाखवतात की हे काय आहे. म्हणजे जसं की लिटमस पेपर लालचा निळा झाला की आपण त्याला म्हणतो की हे आम्लारी आहे, निळ्याचा लाल झाला की आपण म्हणतो की हे आम्ल आहे. बरोबर. आणि ह्यातनच आपल्याला समोरच्या पदार्थाचा जे काही रासायनिक गुणधर्म आहे तो कळतो की तो आम्ल आहे का आम्लारी आहे का क्षार आहे. आता आपल्याला pH ची मोजपट्टी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या आधी आपण जरा एकदा पुस्तकाकडे जाऊया, कारण पुस्तकामध्ये आपण आयनिक संयुग म्हणजे काही पाहिली होती. तुमच्या लक्षात आहे का? आपण बोललो होतो की आयनिक संयुग कशी बनतात, त्याच्यामध्ये आयन्स असतात, H+ आणि OH- आयन त्याच्यामध्ये असतात. म्हणजेच H+ असतील, OH असतील किंवा NaCl हे त्यातलं क्षार आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे, पाण्यामध्ये गेल्यानंतर अधिक आणि वजा अशा 2 वेगवेगळ्या चार्जेसचे, म्हणजे असे 2 वेगवेगळ्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेसचे ग्रुप त्याच्यामध्ये बनतात. जसं आपण हे बघितलं होतं की जेव्हा आपण Na आणि Cl याच्यामध्ये हा इलेक्ट्रॉन दिला आणि ह्याने इलेक्ट्रॉन घेतला म्हणजेच काय झालं, इलेक्ट्रॉन एक्सचेंज झाला. यालाच आपण काय म्हणतो, स्थितिक विद्युत चा परिणाम आणि ह्या दोघांचं परस्परांमध्ये असलेलं आकर्षण आणि त्यातनं बनलेला NaCl हा रेणू. बरोबर. पण त्याच्यामध्ये Na आणि Cl हे अणू नाही येतात, त्याच्यामध्ये ते आयन्स बनतात, कॅटायन आणि अनायन. हे सगळं मागच्या वेळेला आपण खूप डिटेलमध्ये बोललोय, तुमच्या लक्षात आहे ना. त्यानंतर यांचं विचरण पाण्यामध्ये गेल्यानंतर ही आयनिक संयुग कशी तुटतात, म्हणजे त्यांचे कसे भाग होतात वेगवेगळे. तर आयनिक संयुग ही आयन्स पासून बनलेली असतात. तर जसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर NaCl हे एक आयनिक संयुग आहे, तर त्याचं पाण्यामध्ये विचरण कसं होईल, त्यातनं Na+ चा कॅटायन आणि Cl- चा ऍनायन बनतो. बरोबर. आता आणखी एक महत्वाची गोष्ट, जरा तुम्ही आता ह्या खालच्या उदाहरणांना बघा आणि मला सांगा की तुम्हाला यातनं काय कळलंय. वाचा आणि मला सांगा. सांगा. रासायनिक अभिक्रिया दिल्या आहेत, काय दिलं याच्यामध्ये सांगा. याचं, याचं आणि याचं विचरण कसं झालं सांगा बरं. अरे असं काय करताय, HCl दिलेलं आहे, पाण्यामध्ये टाकलं की विचरण झालं म्हणजे काय झालं, H+ वेगळा आणि Cl- वेगळा, हे 2 मूलकं वेगवेगळी झाली ना.
हेच तुम्हाला विचारते की तुम्हाला ह्यातनं काय कळलं. आता H2SO4 मधनं H+ मिळाला आणि HSO4 असा मिळाला बरं का, HSO4 मिळाला. तर ह्याला आपण काय म्हणतो, पाण्यामध्ये हे रेणू तुटले, म्हणजेच काय झालं, त्याचं विचरण झालं. आणि ह्या HSO4 चा परत H+ बनला आणि SO4-2 बनला. म्हणजे 2 टप्प्यामध्ये H2SO4 आपल्याला H+ आणि H+ असे 2 कॅटायन देतो. ठीक आहे. आता खाली बघूया, आम्लारी म्हणजे काय. तर आम्लारी म्हणजे असे पदार्थ जे पाण्यामध्ये विरघळले की OH- आयन देतात. तीव्र आणि सौम्य आम्ल, आम्लारी, अल्क, ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला बोललो होतो. तीव्र आम्ल म्हणजे काय, असं आम्ल ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये ते टाकल्यानंतर लगेचच्या लगेच आणि पूर्णपणे, जवळपास पूर्णपणे त्याचं विचरण होतं आणि जास्त कॉन्सन्ट्रेशनने, जास्त प्रमाणामध्ये आपल्याला H+ आयन मिळतात. ते सगळे तीव्र आम्ल असतात. सौम्य आम्ल म्हणजे कोण, अशी आम्ल, पाली बिली फिरले. तर सौम्य आम्लामध्ये काय होतं, H+ आयन मिळतात पण हळूहळू मिळतात. बरोबर आहे. मी तुम्हाला मागच्या वेळेला याचं काहीतरी उदाहरण सांगितलं होतं मजेशीर, तुमच्या लक्षात आहे का. तीव्र आम्ल आणि सौम्य आम्ल ह्याचं उदाहरण तुमच्या लक्षात आहे का. असं तुम्हाला जरा मजेशीर पद्धतीने सांगितलं होतं की तीव्र आम्ल म्हणजे होमवर्क दिल्या दिल्या लगेच अभ्यास करणारे लोक असतात. घरी जाईपर्यंत ते अरे एवढा वेळ आहे का, इथेच अभ्यास करून घेतो असा विचार करून अर्धा अभ्यास करणारे लगेचच्या लगेच ताबडतोब अभ्यास करतात. सौम्य आम्ल म्हणजे होमवर्क करतो ना, थांब ना, बघतो ना, आधी थोडंसं जेवून घेतो, थोडासा एक गेम खेळून घेतो, आता मी सिरियल्स बघून घेतो, असं काम. अभ्यास तर करायचंय पण हळूहळू. H+ आयन द्यायचं तर आहे पण हळू हळू द्यायचंय. ह्यांचं असं नाहीये पाण्यात पडल्या पडल्या लगेच H+ देणार आहेत. सो असे तीव्र आणि सौम्य आम्ल असतात. तीव्र आम्लारी आणि सौम्य आम्लारी तसंच OH- देण्याच्या बाबतीत हे एकदम शीघ्र असतात, पटकन देतात. सौम्य कोण असतात, सौम्य या शब्दाचा अर्थाचे स्लो, हे हळूहळू हळूहळू करतात. सौम्य म्हणजे ऍक्च्युली सॉफ्ट, स्लो म्हणण्यापेक्षा सॉफ्ट. म्हणजेच काय, ते सॉफ्टली काम करतात आणि स्लोली OH- देतात. अल्क म्हणजे पाण्यामध्ये पडल्या पडल्या लगेच खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते विद्राव्य होतात, त्यांना आपण अल्क म्हणतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बोललो होतो. आम्लाची आम्लारी धर्मिता आणि आम्लारीची आम्लधर्मिता. मला आठवत आहे मुलींनो, हे मी तुम्हाला मागच्या वेळेला आईमधली स्ट्रेंथ आणि बाबांमधला सॉफ्टनेस या दोन्ही उदाहरणांनी सांगितलं होतं. येस मॅम. आम्ल आणि आम्लारींची संहती म्हणजे काय, तर हे इतकं सोपं आहे की मी एक लिंबू चिरला आणि तो डिरेक्टली खाल्ला. म्हणजे आपण लिंबू डायरेक्ट चावून चावून खातो की नाही, तसा. जर मी तो लिंबू तसा खाल्ला तर एक फोड खाल्ली, त्याच्यावर थोडी जास्त खाल्ली, आणखी थोडी खाल्ली, तर माझ्या घशाला जाणवायला लागतं की मी खूप काहीतरी आंबट खाते. मग लगेच मला असा खोकला येतो. कशामुळे, मी जे लिंबाचं ज्यूस पितीये ते स्ट्रॉंग आहे, ते तसंच्या तसं आहे, जसं ते बनलंय तसंच मी पितीये. पण तो एक लिंबू काय, 2 लिंबू काय, असे दोनही लिंबू समजा मी पाण्यामध्ये त्याला चांगले ते ज्यूस त्याचा काढला, विरघळवले चांगले आणि प्यायले, तर मला एवढा त्रास होणार नाही, मी पिऊ शकते. म्हणजेच काय, प्रमाण तेवढंच ठेवलं. एक लिंबू डायरेक्ट खाल्ला चावून चावून त्यातलं ज्यूस पिण्यासाठी, आणि दुसऱ्या पद्धतीने तोच लिंबू पाण्यामध्ये, ग्लासभर पाण्यामध्ये फक्त त्यातलं सगळं ज्यूस टाकून त्याला मिक्स करून प्यायला, तर मला दुसऱ्या याच्यामध्ये कमी त्रास होतो, कारण की त्याच्यामध्ये त्या ज्यूस बरोबर म्हणजे त्या लिंबाच्या रसाबरोबर पाणी गेलंय. म्हणजेच त्याला काय केलंय आपण, त्याची संहती कमी झाली आहे. संहत आणि दुसरं असतं वीकला कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे संहत, आणि डायल्यूटला काय म्हणतात ग, आपण मागच्या वेळेला बोललो होतो बघ, संहती म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन. संहत आम्ल आणि दुसरं असतं विरल. विरल म्हणजे त्याच्यामध्ये आपण पाणी घातलंय, त्याची आपण स्ट्रेंथ कमी केली. थोडक्यात त्याला ते खूप स्ट्रॉंग होतं, खूप कॉन्सन्ट्रेटेड होतं, म्हणून आपण काय केलं, त्यात पाणी घातलं आणि त्याला काय केलं, आपण डायल्यूट केलं. ठीक आहे. आता द्रावणाची संहती व्यक्त करण्याकरता अनेक एककांचा उपयोग करतात. मोलॅरिटी हा त्यातला एक आहे. आपल्याला इथे एक टेबल दिलेला आहे. हा टेबल आपण मागच्या वेळेला सोडवला नव्हता.
का सोडवला होता? आपण फक्त असं ओरली ओरली बोललो होतो. का सोडवला होता हा? सांगा बरं मला जरा. हो का नाही? चला, नव्हता सोडवला, आता सोडवूया. बघा इथे काय दिले. रेणुसूत्र, रेणुवस्तुमान, द्राव्याची राशी, द्रावणाचे आकारमान, द्रावणाची संहती. द्राव्य आणि द्रावण. बघा हे एक आहे सोल्युशन. सोल्युशनला आपण काय म्हणतो? द्रावण आहे ना. ह्याच्यामध्ये मी घेतलंय पाणी आणि ह्याच्यामध्ये समजा मी टाकलंय मीठ. हे जे लाल लाल आहेत ना, हे आहेत मिठाचे खडे. ठीक आहे. आता ह्या दोघांना मिळून, म्हणजे हे पाणी आणि हे मीठ, ह्या दोघांना मिळून आपण जसं इंग्लिशमध्ये म्हणतो सोल्युशन, तसे याला आपण काय म्हणतो? द्रावण. बरोबर, द्रावण. द्रावणामध्ये काय टाकलंय? द्राव्य काय आहे? मीठ. द्रावक काय आहे? पाणी. ह्याला म्हणतात द्रावक. ज्याच्यामध्ये आपण विरघळवणार आहे त्याला आपण म्हणतो द्रावक. आता एखाद्या द्रावणाची संहती म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला बघायचं असेल की किती स्ट्रॉंग येते, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? अगदी सोपं असं गणित आहे. बघा उदाहरण दिलेलं आहे, आपण ते आधी बघूया, त्याप्रमाणे आपण एक सोडवूया, पुढचं तुम्ही सोडवणार. उदाहरण दिलं आपल्याला मिठाचं, NaCl. NaClचं रेणू वस्तुमान आलंय 58.5. कसं आलं? सोडियमचं वजन आहे 23, क्लोरीनचं वजन आहे 35.5. करा आता याची बेरीज. माईक अनम्यूट करा आणि बोला पटकन. काय लिहू इकडे? आपण बेरीज करतो या दोघांची. आहेत की नाही? का झोपले? पटापट बोला. काय? मला हे सगळं माहिती आहे, तुम्हाला सांगावं म्हणून चाललंय. अच्छा, 3 आणि 2 5 होतं. मी 8 6 58.5. थांबा, आपण ते जरा बोलता बोलता मी इथे 8 आहे आणि इथे 5 आहे. बरोबर. म्हणजे काय केलं आपण? रेणू वस्तुमान कसं काढतात? तर रेणूमध्ये असलेल्या अणूंचं वस्तुमानाची बेरीज करायची. या रेणूमध्ये Na आणि Cl असे 2 अणू आहेत की नाही, मग ह्याचं वजन अधिक याचं वजन असं केलं की मला काय मिळतं? ह्या दोघांचं एकत्रित वजन, तेच त्या रेणूचं वजन आहे. मग ते आलं 58.5 युनिट्स. हा युनिट म्हणजे काय? डाल्टन आहे. याचं नाव आहे डाल्टन. पण आता आपल्याला किती ग्रॅम NaCl दिलेले, आपल्याला मीठ दिलेले 117 ग्रॅम. मग ह्याच्यामध्ये आणि किती मोल मध्ये? किती मोल आहे? 2 मोल आहेत. मग आपण हे 2 मोल काढले कसे? मोल्स काढण्याचं फॉर्म्युला आहे दिलेले वजन भागिले अणुवस्तुमान. आता दिलेले वजन किती आहे? 117 ग्रॅम आणि त्याचा अणुवस्तुमान नाही, रेणुवस्तुमान किती आहे? 58.5. आता करायचं भागाकार करा आणि मला सांगा. 1 मिनिटात लगेच सांगायचंय. माईक ऑन करा आणि माझ्या बरोबर गणित करा. सांगा चला. सांगा, ह्याचा भागाकार करा पटकन. येतोय का? करा करा करा, मी थांबले. काय मग कळलं का? किती आलं? 117 भागिले 58.5. ह्याचं उत्तर आहे 2. आणि हेच आपण इथे लिहिलेले 2.
कसं आलं हे 2? दिलेल्या वजनाला रेणू वस्तुमानाने भागलं की जे येतं ते आहे त्याचा नंबर ऑफ मोल. 2 लिटर पाण्यामध्ये हे आपण सोल्युशन घेतलेलं आहे. हे त्याचं आकारमान आहे. मग 58.5 ग्रॅम एका लिटर मध्ये ही त्याची झाली एका मोलाची मोलारिटी. 1 मोल मध्ये एवढं मोलारिटी. बरोबर. आता आपल्याला कळायचंय HCl. HCl ला काय म्हणतात सांगा. अनम्यूट करा आणि बोला पटकन. तुम्ही 4-5 जण आहात, सगळ्यांनी माईक ऑन केलं तरी चालेल. पटापट बोला. HCl म्हणजे काय? हर्षदा, आदम, मनीषा, पटकन अनम्यूट करा आणि बोला काय. HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक आम्ल. याचं वजन इथे लिहायचं. दिलेलं वजन भागिले हे वजन. असं केल्यावर तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आणि ते 1 ग्रॅम पर लिटरचं वजन हे असणार तुमचं. आणि मोलारिटी तुमची इथे येणार आहे. त्यामुळे तुम्ही उत्तर न दिल्यामुळे हे तुम्हाला तुमचं सोडवावं लागेल. खालचं सुद्धा तुम्हालाच तुमचं सोडवावं लागेल. नाहीतर हे आपण आता केलं असतं, पण तुमच्या वेळी कोणी काही सांगत नाहीये मला, त्यामुळे तुमचंच तुम्ही ते सोडवा आता. ठीक आहे. द्रावणाचा सामू म्हणजेच काय की दिलेल्या पीएचच्या पट्टीवरती आपल्याला दिलेला पदार्थ कोणताही असू शकतो, त्या पदार्थाचा सामू किती आहे हे कळलं पाहिजे. सामू म्हणजे काय की दिलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये, समजा मी तुम्हाला टोमॅटोचं ज्यूस काढून दिला, म्हटलं सांगा किती याचा सामू. किंवा चहा उकळून दिला तुमच्याकडे आणि सांगितलं उकळलेल्या चहाला फिल्टर केलं आणि सांगितलं सांगा त्याचा सामू किती. तर तुम्हाला काय सांगता येईल त्यातनं की त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये H प्लस आयन आहे. पीएच या शब्दाचा अर्थ काय आहे? पोटेन्शियल ऑफ H प्लस आयन्स. हे H प्लस आयन्स जास्त असतील तर तो कोण असेल? ऍसिड असेल. हे H प्लस आयन्स कमी असतील तर तो कोण असेल? बेस असेल. मग ह्या पूर्णच्या पूर्ण पट्टीवरती, याला पीएच मोजपट्टी म्हणतात, 0 ते 14 अशी त्याची रेंज आहे. त्याच्यामध्ये 7 ला म्हणतात उदासीन, 0 ते 6 हे आहेत आम्ल, 8 ते 14 आहेत आम्लारी. हे आपल्याला मागच्या वर्षी पण होतं. 1 ग्रेडने ते कमी होत जातं. डार्क ब्राऊन लाल रंग म्हणजे 0. तो रंग हळूहळू लाल होतो, लालचा ऑरेंज होतो, त्याचा पिवळा होतो, मग ऍक्च्युअल पिवळा आणि मग हिरवट रंगाकडे जातो. आणि हिरवा म्हणजे उदासीन. आपलं पाणी, शुद्ध मीठ, साखर हे सगळे उदासीन मध्ये येतात. मग त्याच्यानंतर हलकासा निळा, थोडासा डार्क निळा, जांभळा आणि डार्क जांभळा अशा सगळ्याच्या निळसर शेड असतात त्या सगळ्या आम्लारीकडे जातात. मग दिलेल्या पदार्थाला तुम्ही ह्या रंगांवरून सुद्धा ओळखू शकता की त्याच्यामध्ये किती प्रमाण आहे. जसं जर मी तुम्हाला सांगितलं HCl, त्याचा जर पीएच आपण धरला 1, त्याचा अर्थ काय आहे की ते खूप खूप स्ट्रॉंग आहे. कारण की त्याच्यामध्ये पोटेन्शियल ऑफ H प्लस त्याचं 1 आहे. म्हणजे 1 ते 7 हे ऍसिडिकच होतं ना. तर 0 नंतर तोच आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये H प्लस आयन्स आहेत. तर तो खूप स्ट्रॉंग ऍसिड आहे, त्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. आता इथे अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे की लिंबाचा रस हा 2.5 आहे त्याचा पीएच. खाण्याचा सोडा जो आहे तो 8.5 आहे. चुना जो आपण वापरतो सिमेंट बिमेंटच्या कामामध्ये, घराच्या कामामध्ये, त्याचा पीएच आहे 11. तर अशा पद्धतीने दिलेला पदार्थ रंगांवरून सुद्धा आपल्याला सांगता येतो की किती प्रमाणामध्ये आम्लारी आहे, आम्लधर्मी आहे का उदासीन. बरोबर. आता बघा, आपल्याला आम्ल आणि आम्लारी ह्या दोघांमधले जर फरक ओळखायचे असतील तर दोघांमध्ये काय बरं भेद आहेत, तर त्यांची चव आपल्याला माहिती आहे, कशी आंबट आहे, कशी तुरट कडवट आहे. ह्याचा स्पर्श पाण्यासारखा आहे, काही प्रॉब्लेम नाही याला. पण ह्याचा स्पर्श साबणासारखा गुळगुळीत आहे. प्रॉब्लेम नाही म्हणजे हा डायरेक्ट खड्डा पडेल हातावरती, पण ह्याला हाताला काही फेस आलाय किंवा काय झालं असं वगैरे काही होणार नाही. ह्यातले पाण्यामधले आयन कोणते असतात? H प्लस हायड्रोजनचे आयन असतात. आणि ह्याचे OH मायनस म्हणजे हायड्रोक्सिलचे आयन असतात. लिटमस चाचणीमध्ये काय होतं? निळा लिटमस लाल आणि याच्यामध्ये लाल लिटमस निळा. आपली उदाहरणं रोजची काय आहेत? लिंबू, विनेगर, चिंच, बरोबर. त्याच्यानंतर टोमॅटो, हे सगळे, दही, हे सगळेचे सगळे आपले आम्ल आहेत. आम्लारीमध्ये काय? चुना, खाण्याचा सोडा, साबण, बरोबर, हे सगळे जे आहेत ते आहेत आम्लारी.
आपला आपण जे पान खातो की नाही त्यातला जो चुरा असतो ना तो तर एकदम भारी आम्लारी आहे, मस्त रंग येतो. द्रावणाची संहती म्हणजे काय? आता मगाशी तुम्हाला जे मी सांगितलं की ते किती संहत आहे आणि ते किती विरल आहे, बरोबर. 4 लिंबांचा रस एका ग्लासमध्ये पिळलाय आणि ते खूप स्ट्रॉंग होईल की नाही. त्याच ग्लासमध्ये लिंबू नाही घेतले पण 1 लिटर पाणी घेतलं किंवा त्या लिंबाच्या ह्या पूर्णच्या पूर्ण रसामध्ये एका दुसऱ्या भांड्यात आपण हा सगळा रस ओतला आणि त्यात वरून आपण 1 लिटर पाणी ओतलं तर काय होईल? त्याची संहती कमी होईल, म्हणजेच ते काय होईल? विरल होईल की नाही, हे आपण मगाशी पाहिलं. आता उदासीनीकरण म्हणजे काय? जेव्हा आम्ल आणि आम्लारी एकमेकांबरोबर अभिक्रिया करतात तेव्हा ते काय बनवतात? क्षार आणि पाणी. म्हणजेच आम्ल त्यातला H+ आयन, आम्लारी त्यातला OH- आयन हे एकमेकांबरोबर फ्यूज करतात, जोडतात आणि त्यातनं पाणी बनतं. H+ प्लस OH- बनतं H2O आणि त्यांचे दोघांचेही जे काही उरलेले प्लस मायनस आयन्स असतात कॅटॅयन आणि ऍनायन ते बनवतात त्यांचे क्षार, बरोबर. आता आम्ल आणि आम्लारी एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांचे गुणधर्म नष्ट करतात आणि उदासीनी क्षार बनवतात. उदाहरणार्थ आपल्याला जेव्हा लाल मुंगी चावते, चिडली आहे बघा ती कशी चावले जोरात, या मुंगीला म्हणतात फॉर्मिका, कारण त्याच्यामध्ये असतं फॉर्मिक ऍसिड. तर ती जेव्हा चावते तेव्हा आपल्या हाताला चावते म्हणजे काय? तिच्याकडे असलेलं ऍसिड आपल्या हातामध्ये आतमध्ये टाकून देते, आपल्या स्किनच्या आत, म्हणून आपल्याला जळजळ करतं, तिथे लाल होतं आणि असं सुजते तिथली ती स्किन, है ना. असा छोटासा बंब येतो त्या हातावरती जिकडे ती मुंगी चावते. पण ह्याचं कारण काय आहे की ती आता आपल्या हाताला तिने ऍसिड टाकलंय हातावरती, म्हणून आपल्या हाताला ते जाणवायला लागले, चरचरतं किंवा जळजळतं हाताला, कारण त्याच्यामध्ये ऍसिड पडलेलं असतं. एवढ्याशा मुंगीच्या, लाल मुंगीच्या चावण्याने सुद्धा आपल्याला ऍसिडिक किती स्ट्रॉंग लागतं. पण त्या जखमेवरती किंवा त्या लाल लाल सुजलेल्या त्या फोडावरती जर आपण खाण्याचा सोडा लावला तो काय असतो? आम्लारी असतो. तर त्याचं काय होतं? उदासीनीकरण होतं. म्हणजे हे इथून टाकलेलं आम्ल आणि आपण वरून टाकलेली आम्लारी एकमेकांबरोबर अभिक्रिया करतात आणि त्यातनं क्षार बनतं जे आपल्या त्वचेला शांत करतं. की चला बरं झालं. हा मुलगा बघा ना बिचारा, आता हसतोय तो की झालं बाबा रिपेअर झालं. तर असा जो गुणधर्म आहे तो आहे उदासीनीकरण. तो आपण रोजच्या आयुष्यामध्ये पण अनेक ठिकाणी वापरतो. आपल्या शेतीमध्ये, रसायनांमध्ये आपण अनेक खतं वापरतो. त्या खतांमध्ये अशी काही रसायनं असतात जी आपल्या ह्याच्याकरता अतिशय हानिकारक असतात, आपल्या शेतीकरता जास्त ऍसिडिक किंवा बेसिक असतात. त्यामुळे काय होतं? आपल्या मातीची जी काही क्वालिटी असते ती खराब होते. तर त्यामुळे त्याच्यावरती आपण अशी काही दुसरी रसायनं टाकतो. जर खूपच आम्लारी धर्मी झाली असेल तर त्याच्यामध्ये आम्ल टाकावं लागतं आणि आम्लधर्मी असेल तर आम्लारी टाकावी लागते. ठीक आहे. जसं की आपली जेव्हा ही माती आम्लधर्मी असते तेव्हा त्याच्यामध्ये आपण काय करतो? सोन्याची भुकटी टाकतो आणि जर ती खूपच आम्लारी असेल तर त्याच्यामध्ये आपण किंचित ऍसिडिक पदार्थ टाकतो, बरोबर. किती प्रमाणामध्ये आम्लारी आहे, किती प्रमाणामध्ये आम्ल आहे हे शेतीचं चेकिंग केलं जातं बरं का, मातीचं परीक्षण. आता याच्या आधी आपल्याला आपल्या पुस्तकातल्या काही गोष्टी बघायच्यात, मग आपण त्याची पीपीटी सोडवूया. ठीक आहे. बघा, द्रावणाचा समूह आपण पाहिला. आता बघायचं आहे आपल्याला वैश्विक दर्शक. जे मी तुम्हाला वरती सांगितलं होतं आपल्या पीपीटी मध्ये तेच आहे की रंग कोणते आहेत हे आपल्याला इथे चेक करायचं. समजा एक बीकर आहे आणि त्याच्यामध्ये एक असं काहीतरी अननोन सॅम्पल आहे, माहित नाही मला काय, पण हे किती संहती यायची हे चेक करण्याकरता मी काय करेन, ही पिवळ्या रंगाची वैश्विक दर्शकाची पट्टी असते. जसं लिटमस पेपर असतो तसा हा वैश्विक दर्शक असतो. त्यातली एक पट्टी काढेन आणि याच्यामध्ये टाकेन. मग ह्यातली जी काही ऑरेंज कलरची पट्टी याच्यामध्ये बुडवल्यानंतर इथे जो काही रंग बदल होईल, समजा तो झाला एकदम लाल, ही पट्टी याच्यात बुडवल्यामुळे रंग झाला लाल, तर ह्याला काय म्हणेन मी आता? आम्ल. ह्याला आपण काय म्हणणार? आम्लधर्मी. तसंच ह्या रंगाला मी इथे ठेवून मॅच करेन की अरे ही पट्टी इथे काढायची, बघायची इथे जोडला जातोय का, इथे जोडला जातो, कुठे आणि किती प्रमाणामध्ये आम्ल हे इथे मला समजतं. दुसरं,
जर माझ्याकडे अशी पट्टी नसली तर माझ्याकडे लिक्विड पण असू शकतं. त्याला म्हणतात ह्याचं युनिव्हर्सल इंडिकेटर लिक्विड. जसे फिनॉक्सिलिन मिथाइल ऑरेंज असतात ना, तसाच तो पण असतो. तो ह्या आपल्या लिक्विड मध्ये टाकला की त्याचा रंग बदलतो लिक्विडचा. मग ते परत बघा ना, हे द्रावण बघा, द्रावणाचाच रंग बघून आपण सांगू शकतो की नाही कोणता आहे, किती पीएच आहे. बरोबर, अशा पद्धतीने आपण हे बघू शकतो. हेही नसेल तर आपण पीएच मीटर, बघा हे पीएच मीटर नावाचं मशीनच आहे. हे तुम्ही ह्याला लावलं, ह्याच्यामध्ये बुडवलं तुमचं त्याचा रॉड, की तुम्हाला इथे रिडिंग येतं किती आहे तुमचं पीएच, लगेच दिसतं इकडे. बरोबर, अशा पद्धतीने अनेक पर्याय आहेत ज्यातनं आपल्याला समजतं की आपल्या दिलेल्या पदार्थाला आपण आम्ल म्हणायचं का आम्लरी म्हणायचं. आता आम्ल आणि आम्लरींची अभिक्रिया, उदासीनीकरण आपण आता वरतीच बघितलं बरं का, आणि त्याची अभिक्रिया इकडे बघा, H+ आणि Cl मायनस, Na+ आणि COH मायनस. HCl म्हणजे काय होतं, आम्ल. NaOH म्हणजे काय, आम्लरी. तर Na आणि Cl हे जेव्हा एकत्र आले तेव्हा काय बनलं, NaCl. आणि H+ आणि OH मायनस जेव्हा एकत्र आले तेव्हा त्याला काय बनलं, H2O, म्हणजे क्षार आणि पाणी. बरोबर, आता NaOH द्रावण जसे थेंबा थेंबाने HCl द्रावणामध्ये मिसळले जाते, म्हणजेच काय होते की त्यांची हळूहळू अभिक्रिया होते. Cl आणि Na, H+ आणि OH मायनस यांचे बनले क्षार आणि पाणी. बरोबर, आता ह्या ज्या अभिक्रिया आहेत त्या तुम्ही पूर्ण करायच्या. HNO3 प्लस वॉट इज इक्वल टू KNO3 प्लस OH. आता H आहे इकडे आणि OH आहे इकडे. मग इथे काय आहे, K, आणि इथे K काय आहे, नाहीये. मग आता हा काय बनेल, KNO3 आणि H आणि OH बनला पाणी. तसंच NH4 ट्वाइस SO4 असेल तर इथं आता मी काय टाकलं पाहिजे, 2NH4 ट्वाइस आणि SO4, H2SO4 आहे इथे. बरोबर, म्हणजेच काय झालं, ह्या गटाला ह्या गटाबरोबर अटॅच करून हा एक क्षार बनला, पण या H2 आणि ह्या O च 2 H2O बनले, 2 रेणू बनले पाण्याचे. आता KOH आणि काय बरोबर KBr आणि काय. आता आणि काय म्हणजे माहितीये, काय असतं ते पाणी. बरोबर, आणि इथे आहे K, इथे आहे K, इथे आहे Br, तर इथे काय असलं पाहिजे, HBr. जसं HCl आहे तसं हायड्रोब्रोमिक ऍसिड पण असतं. ठीक आहे, आता हा जो एक भाग आहे हा धड्यातला, हा महत्वाचा भाग आहे बरं का. धातूंबरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते. धातू हे आम्लाबरोबर खूप चांगली अभिक्रिया करते, म्हणजे खूप चांगले स्ट्रॉंगली रिॲक्ट करतात. आता इथे आपल्याला काय दिलंय बघा, मस्त चित्रामध्ये सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. ह्याच्यामध्ये काय दाखवलंय ते बघा. बघा, आपल्याला एका टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे एका परीक्षा नळीमध्ये खालच्या बाजूला घेतलंय विरल आम्ल. ते कोणतं आहे, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल. त्याच्यामध्ये मॅग्नेशियमच्या धातूची एक फीट टाकली, म्हणजे कशी बघा दिसते तुम्हाला, अशी ग्रे कलरची पट्टी. ह्याला जेव्हा तुम्ही ह्या आम्लामध्ये टाकाल, या फितीला जेव्हा याच्यामध्ये टाकाल, त्यातनं बुडबुडे तयार होतात. जेव्हा हा वायू बाहेर आपण जमा करतो आणि त्या तोंडाशी आपण एखादी मेणबत्ती धरतो किंवा एखादी माचीसची काडी पेटलेली ठेवतो, तेव्हा ते जोरात पेटायला लागतं, फाट फाट आवाज करतं. कारण काय, इथे H2 हा वायू निर्माण होतो आणि H2 वायू हा स्वतःच जळतो. म्हणजेच काय आहे, हा तयार झालेला जो वायू आहे तो आहे H2. बरोबर, ह्याचा अर्थ काय आहे की मॅग्नेशियम हा जो धातू आहे हा ऍसिड बरोबर काम करतो आणि H2 गॅस बनवतो. मग त्याची अभिक्रिया आपण कशी लिहायची, अगदी सोपी आहे. हा मॅग्नेशियम धातू अधिक HCl आम्ल, काय बनलं, Mg आणि Cl2, कारण H2 गॅस आला बाहेर. आता झिंक आणि आपल्याला दिलंय H2SO4. आता आपण इथे घेऊया H2SO4.
ह्यातनं काय होईल, झिंक SO4 आणि H2 हा गॅस. गॅस मी असा पण दाखवू शकते, CuNO3 ट्वाइस आणि H2 आलाय. मग आता मला इथे काय घ्यावं लागेल, कॉपर. का बरं, इथे कॉपर आलाय आणि मला आम्ल कोणतं घ्यावं लागेल, NO3 आहे, म्हणजे मला काय घ्यावं लागेल मग, HNO3 घ्यावं लागेल. HNO3 पण किती घ्यावे लागतील, 2 घ्यावे लागतील, तरच H2 गॅस पण निघेल आणि NO3 ट्वाइस पण इकडे येईल. बरोबर, आपोआप बॅलन्स झाले की नाही. किती सोप्या केमिकल रिएक्शन होते. आता पुढचं बघूया. आपल्याला इथे एक प्रयोग करायला सांगितलेला आहे. ह्या प्रयोगामध्ये पाल इकडे वरती एक काळी छोटी. तर ह्या प्रयोगामध्ये आपण आता काय करतोय बघा, परीक्षा नळीमध्ये पाणी घेऊन रेड ऑक्साईड म्हणजेच काय, लोखंडाचा जो काही आपला गंज असतो तो रेड ऑक्साईड टाकून आपण त्याची काय अभिक्रिया होते ते बघणार आहे. कारण काय आहे, त्याच्यामध्ये आपण आयनची अभिक्रिया, आयन म्हणजे काय, फेरस, त्याची अभिक्रिया चेक करणार ना. म्हणजेच काय, त्याला आपल्याला ऍसिड बरोबर रिएक्ट करायचं. लोखंडाची अभिक्रिया ऍसिड बरोबर काय होते हे आपल्याला चेक करता येतं. म्हणजे त्यातनं पण असेच बुडबुडे येणार आणि त्यातनं H2 गॅस बाहेर येणार बघा. पण जर आपण नुसतंच लोखंड टाकलं तर, पण जे काही गंज असतो तो असतो Fe2O3, म्हणजे तो ऑलरेडी ऑक्साईड आहे ना, तर तो आपल्या ऍसिड बरोबर अभिक्रिया करून काय बनवेल, H2O म्हणजे पाणी. नुसताच धातू टाकला तर बनतो H2 गॅस, पण त्याचा ऑक्साईड टाकला की हे ऑक्सिजन काय करतात, कुठे राहणार ना, ते पाण्याबरोबर बाहेर पडतात. नाहीतर H2 असा गॅस आला असता, पण इथं ऑलरेडी फेरसचं ऑक्साईड आहे, त्याच्यामुळे त्याचं आपल्याला पाण्यामध्ये रूपांतर झालेलं दिसतं इकडे. कॅल्शियम ऑक्साईड आणि 2HCl. चला आता हा ऑक्साईड आहेत ना हे सगळे. आता आपल्याला काय बनवावं लागेल मग, H2O, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन आलाय ना, हा नुसता धातू नाहीये, धातू बरोबर ऑक्सिजन आहे. मग आता आपण इथे काय लिहिणार, H2O, हा तर बनणारच आहे, आणि कॅल्शियमचं क्लोराईड CaCl2. Cl2 का आलं, कारण की 2H2 2HCl होतं म्हणून. बरोबर ना. जेवढे लोक अभिक्रियेच्या डाव्या बाजूला आहेत तेवढेच अभिक्रियेच्या उजव्या बाजूला असायला पाहिजे. MgO प्लस वॉट इज इक्वल टू MgCl2 आणि H2O. आता जर Cl वापरलाय तर आपल्याला काय टाकायला पाहिजे, HClच टाकायला पाहिजे ना इथे. HCl हे आम्ल, तर 2 रेणू टाकले आपण तर काय होईल, MgCl2 आणि H2 आणि हा O. बरोबर झालं. ZnO प्लस 2HCl. आता हे आपल्याला लिहायचंय, काय बनेल आता तुम्हीच सांगा बरं काय बनेल. ZnCl2 झिंक क्लोराईड ऍक्वियस म्हणजे पाण्यातलं, आणि H2O. Al2O3 आणि 6HF. आता याच्यामध्ये 2 ॲल्युमिनियम, 3 ऑक्सिजन आणि 6 हायड्रोफ्लोरिक ऍसिड असे आहेत. आता ह्याच्यात काय होणार आहे, 2Al F3 हे झाले, F आणि F झाले, आणि पाणी आणि ऑक्सिजन किती, ऑक्सिजन 3 आणि हायड्रोजन 6, म्हणजे काय झाले, 3H2O. आपल्याला हे कसं चेक करावं लागतं, 6 हायड्रोजन आहेत ना, मग हे 3 दुणे 6 असतील तर ते बॅलन्स होतात. म्हणजेच काय, जेवढे डाव्या बाजूला तेवढे उजव्या बाजूला असायला पाहिजे. आपण बघितली धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया आम्ला बरोबरची. आता अधातूंच्या ऑक्साईड बरोबर आम्लारींची अभिक्रिया कशी होते. अधातू म्हणजे कार्बन, सल्फर, नायट्रोजन हे सगळे अधातू आहेत. या अधातूंची अभिक्रिया आपण आता बघणार आहे आम्लारींसोबत. तर काय होईल आता याच्यामधनं, Na2CO3 आणि H2O म्हणजे क्षार आणि पाणीच बनतं. बरोबर. तसंच खाली पण बघा, K2CO3 आणि H2O.
असं असेल तर आता इथे आपल्याला काय ठेवावं लागेल? सेम आहे ना, वरती आणि खाली सेमच वस्तू बनलेल्या आहेत. तर मग इथे आपल्याला काय ठेवावं लागेल मग? K2 झाला इथे. इथे आपल्याला पाहिजे CO3, म्हणजे इथे आपल्याला ठेवावं लागेल CO2. हा इकडचा 2 आणि इकडचा एक ऑक्सिजन वापरला जाईल आणि K2CO3 होईल. एक ऑक्सिजन आणि 2 हायड्रोजन बनून H2O होईल. SO3 प्लस काय घेतलं की आपल्याला मिळणारे Na2SO4 प्लस H2O. बघा, SO3 प्लस H NaOH पण त्याचे 2 रेणू. का 2 रेणू? कारण Na2 आहे ना इकडे, तर हे पण 2च Na असले पाहिजे, तरच ते डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान, बरोबर असं होईल. म्हणजेच अधातू ऑक्साईड बरोबर क्षार आणि पाणी बनवतात. आता पुढच्या प्रश्नामध्ये काय बघा, आपल्याला धातूंच्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षारांबरोबर आम्लांची अभिक्रिया कशी होते ते पण काही उदाहरणातून बघायचे. कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि CO2 म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CO2 हा झाला त्याचा काय बरं म्हणतात त्याला, अधातू. आणि सोडियम आपलं कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा झाला कॅल्शियमचा हायड्रॉक्साईड. त्यांची अभिक्रिया काय होते? CaCO3 आणि H2O असं पाणी बनतं त्यातलं. म्हणजेच काय बघा, आपल्याला अनेक वेळेला हा प्रश्न आतापर्यंत आलेला आहे की चुन्याच्या निवळीच्या संपर्कामध्ये म्हणजे जो काही वायू फसफसणाऱ्या स्वरूपात कोणता येतो? कार्बन डायऑक्साईड. हा वायू जेव्हा चुन्याच्या निवळीच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा ती दुधाळ होते. ही कार्बन डायऑक्साईड या वायूची रासायनिक परीक्षा असते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर आला हे आपण शोधणार कसं? ती चुन्याची निवळी दुधाळ झाली म्हणजे त्याचा रंग असा पांढरट होतो, बरोबर. ह्याचाच अर्थ आहे की कार्बन डायऑक्साईड हा वायू निर्माण झाला, तो वायू CaCO3 पांढऱ्या रंगाचा कॅल्शियम कार्बोनेट बनवतो आणि ते आपल्याला पांढऱ्या पांढऱ्या रंगातनं दिसतं. ठीक आहे, हा जो तक्ता आहे हा सुद्धा आपल्याला त्यातल्या रासायनिक अभिक्रिया कशा होतात तो दाखवतो. बघा, 2 Na आणि Cl. धातूचा हा कार्बोनेट क्षार आहे. हे सगळे सोडियम कार्बोनेट, सोडियम कार्बोनेट विथ दुसरा ऍसिड, कॅल्शियम कार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, ही सगळी जी आहेत ना, ही सगळी कार्बोनेट्स आहेत आणि ह्यांच्या आम्लाबरोबरच्या अभिक्रिया दिलेल्या आहेत. आता इथे आपल्याला आम्ल कोणतं घ्यावं लागेल? H2SO4 घ्यावं लागेल. Na2 आणि SO4, CO2 आणि H2O. या सगळ्या अभिक्रियांमध्ये इथे CO2 आणि H2O येणारच आहे. CaCO3 प्लस 2HNO3. आता काय लिहायचंय? कॅल्शियम नायट्रेट म्हणजे CaNO3 ट्वाइस. झालं का बॅलन्स? एक कॅल्शियम NO3 दोनदा आले, H2O आला आणि CO2 पण आला, बरोबर आहे. असंच हे बाकी सगळं आपल्याला सोडवता येतं. हे तुम्ही सोडवायचं. आता पुढचं HCO3 प्लस HCl. ह्याच्यात काय होणार आहे? ह्यांची धातूचा कार्बोनेट क्षार, बायकार्बोनेट क्षार आणि विरल आम्ल यांची अभिक्रिया होऊन काय होईल? धातूचा अन्य क्षार आणि कार्बन डायऑक्साईड अशी अभिक्रिया होईल. म्हणजेच काय होणार आहे? NaHCO3 आणि HCl एकत्र आले तर काय बनतं? Na आणि Cl. हा H आणि हा H म्हणजे झाला H2 आणि O आणि CO2, बरोबर. KHCO3 आणि HNO3, CO2 गॅस, H2O बनणारच आहे आणि ह्यातनं काय बनेल? KNO3, बरोबर. हा K
आणि हा NO3. NaHCO3 ची अभिक्रिया CH3COOH म्हणजे ऍसिडिक ऍसिड बरोबर CH3COOH ह्यांच्या बरोबर आहे. तर ते काय बनवेल CH3COONA आणि H2O आणि CO2 यातनं बनेल CO2 आणि यातनं बनेल H2. बरोबर. सो अशा ह्या सगळ्या अभिक्रिया आज आपण बघितल्या. आता क्षार जे असतात क्षार, हे क्षार आम्लधर्मी, आम्लारीधर्मी किंवा उदासीन असे 3 प्रकारचे असतात. आपण म्हणतो ना मीठ हे काही ऍसिडिक पण नाही आणि बेसिक पण नाही, ते उदासीन क्षार आहे. पण जर आपल्या क्षारामध्ये अनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज जो काही ग्रुप असतो तो खूप स्ट्रॉंग असेल तर आपला सॉल्ट हा आम्लधर्मी असतो. जर त्यातला पॉझिटिव्ह पार्ट हा जास्त स्ट्रॉंग असेल तर तो आम्लारीधर्मी असतो. ह्याचीच 3 ग्रुप असतात, आम्लधर्मी, आम्लारी किंवा उदासीन. हे कसे बनतात? हे त्याच्यामध्ये असलेल्या मूलकांवरती ठरतं. बरोबर. आता बघा आपल्याला याची इथे काही उदाहरणं पण दिलेली आहेत. ठीक आहे. आम्ल आणि आम्लारी ह्यांच्या अभिक्रियेने क्षार होतात. जर ते आम्ल आणि आम्लारी दोघंही जर सौम्य असतील तर त्यातनं बनणारे जे काही क्षार असतात हे त्यांच्या सौम्यतेवरती आधारलेले असतात. तसेच जर ते दोघंही तीव्र असतील तर त्यातनं जे उदासीन क्षार तयार होतात. बरोबर. अशा पद्धतीने आपण त्यांचा अभ्यास 3 वेगवेगळ्या गटांमध्ये करू शकतो. आता स्फटिक जल म्हणजे काय? वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. तर आपण त्याच्यापूर्वी आपल्या PPT कडे एकदा बघूया. ह्याच्यामध्ये आपण बघतोय की उदासीनता हा मुद्दा आपण मगाशी बघितला होता. आता इकडे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं पण द्यायची आहेत, पण त्याच्या आधी प्रश्न काय जरा बघूया. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं, मला सांगा पटकन. तुम्ही आंघोळ करताना साबण हातातून निसटतो कारण तो स्पर्शाने गुळगुळीत असतो. विज्ञानाच्या भाषेत साबण हा काय आहे? अलमारी. आम्लारी. बरोबर. करेक्ट. पुढचा प्रश्न. लग्नाच्या पंक्तीत जेवताना तुमच्या पांढऱ्या शर्टावरती हळदीचा डाग पडला. तो शर्ट साबणाने धुतल्यावर त्या रंगाचा कसा म्हणजे तो डागाचा रंग कसा होईल? लाल होईल. ते दिलंय म्हणून? बरोबर. लाल होईल. इथे दिलंय म्हणून पण आणि आपण बोललोय म्हणून सुद्धा. बरोबर. आता हे अर्हेनियसच्या सिद्धांतानुसार लिंबाचा रस पाण्यामध्ये विरघळतो तेव्हा कोणता आयन तयार करतो? H+ ब्रॅकेट हायड्रोजन आयन. हे तुम्हाला इथे दिसते, तुम्ही तेच वाचताय. मग OH- आयन कोण देतो? धड्याचं नावच आहे आम्ल आम्लारी. जर आम्ल H+ देतात तर आम्लारी OH- देतील ना. आणि हा सिद्धांत कुठला आहे? H+ आणि OH- ह्याचा सिद्धांताचं नाव काय आहे? कोणी सांगितलं होता हा सिद्धांत? ते उत्तर पण त्याच्या समोर, जरा वाचलं तर कळेल. अर्हेनियस. ठीक आहे. चला आज आपण आपल्या धड्यातल्या महत्वाच्या बऱ्याचशा गोष्टी बोललो. पुढच्या वेळेला आपण स्फटिक जलाकडे जाऊ. स्फटिक जल आणि मग त्यानंतर इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ कंपाऊंड्स, आयनिक कंपाऊंड्स. म्हणजेच काय? विद्युत वाहकता. त्याचे तुकडे केल्यावरती त्यातनं जी मूलकं बनतात आयनिक संयुगांमधनं, त्याचा हा अभ्यास. ठीक आहे. पुढच्या वेळेला याच्याबद्दल आपण अधिक बोलूया. आज आपण इकडे थांबूया. धन्यवाद. बाय बाय. बाय मॅम.